अंजली हे बघ चिकन घेऊन आलोय आणि सुहाना मसाला आणलाय. आपण आज बटर चिकन बनवूया दोघी मिळून. होय काय मस्तच आणला तो सुहाना बटर चिकन मसाला आणलास काय? तू असं चला आता मदत करा. तयारी तुम्ही आधी कर. कपडे हा मी change तेच करा. बोलतो. तू हे कर, मी चला, ठीक आहे. कपडे चेंज करतो. चल चिकन धुतलंय हो लवकर या. अद्रक लसूणची पेस्ट टाकतोय. हा. चिकन मॅग्नेट करून घ्यावा या बघा. ओके. थांबा थोडी टाकते असं काय करता. चिकन आहे ना मसाला. एकदम झणझणीत एकदम बनव. टाकून घेऊया बस झालं. थोडस कांदो बिंदो भाजी पर्यात तर मॅग्नेट होईल चांगला. ढवळशात ना. हा. थांबा मसाले टाकते अजून. आणि तो सुहाना मसाला तो जरा दुधात मिक्स करून ठेवतो लागतो ना. दुधामध्ये मग दुधातच मिक्स करू. हळद टाकतोय जरा आणि धण्याची पावडर टाकतोय जरा. गरम मसालो टाकतोय. तू मसाला द्यावा ना लाल मसाला. कोणता? मालवणी मसाला. मालवणी मसाल्याची चव काय. हा मस्त सुगंध आहे. टाकते झणझणीत व्हाय ना तुमका. मिरची पण टाकतले भाजू त्याच्यामुळे जास्त टाकता नाही. सुहाना मसाला पण आहे ना म्हणून सांगतो. सगळं आता टाकून घेतलं ना. जरासा बटर टाकूया म्हणजे चांगला लागेल. सांगा हो जरा ठेवा तकडे. हे बघा या बटर टाकलं. ढवळून ठेवा ना जरा. हातान ढवळा हो. चमच्यान काय ढवळतात हातान ढवळा पहिला सगळं. धय वया काय अजून अकडे राहा माका. तवस ढवळून पटपट ठेवा अकडे भाजतय मी तवस. किचन लहान पडता ना म्हणून कंटाळा येतात. कधी घर मोठं त्याला खाय नाही आमचा. होईल स्वामींच्या कृपेने होईल. कोणतरी इला वाटतं बाहेर. घे बाई मीठ टाकू का विचारलंय. नशीब लवकर आठवण झाली तुला. पहिला मीठ मेन व्हाया आधी. हा घ्यावा चांगला ढवळा जरा. घेऊ तेल टाकून घेते या बघा. तेलात जरा सगळे मसाले भाजून घेऊया. गॅसची फ्लेम जरा आहे का? मॅग्नेट करून झालेला आहे हा बघा असा तो. आणि हो दुधात जरा मिक्स करून ठेवूया हो मसालो. चालेल. तर दुधात जरा मिक्स करावे. हात धुवा आधी. थोडस कांदा बिंदो कापतोय मी जरा. पटे बस होतीत ना हो. हा जास्त नाही ना थोडासा आणला असतो. चालेल. 2 कांदे कापतोय. चालेल. होय की नाही. कांदो नको जास्त नाही तर गोडच लागला. तो चिकन तो फोडा ना. काय तो हे सुहाना चिकन आणि मिक्स करा कापून. पण दूध तर टाक याच्यामध्ये. टाकतंय हो एकदम हातच काय चार. तुमका नुसती घाय सुटलेली असता नुसती. घेऊन येतले उशिरा आणि करूक सांगतालास मग सगळा. अरे सगळीकडे सगळ्या ठिकाणी बघायला लागतं. काम धंदा पण बघायला लागतं. आम्ही काय बसा ना. माझी तयारी चांगला असता तर सगळी तयारी करून ठेवलं नसतं काय. बघा कांदा असं कापून घेतोय. जास्त कांदा नको मग बलबलीत लय होता मध्ये. वता याच्यात बघतास का. झालं. कांदा असं लालसर चांगलं भाजून घ्यावा. भाजून घेतो. ह्या दूध घ्यावा आणि ढवळा येऊ मसाला. दुधात ठेवू ढवळा. एक तर जागा पूर्ण नाही म्हणून कंटाळा येतात किचन मध्ये. काय करू जाऊन ते कधीतरी मोठं होईल आमचं किचन. जागा कमी करता कसं दाखवतो व्हिडिओ ते बघा. जरा ऍडजस्ट करून घेतो. काय करतील कांदा असं लाल झालो ना. टमाटो टाका. चांगलं भाजा करा टमाटे.
नाही तर नाही तर उग्रच वास आहे ना हो. जर हाताने या गुळण्या फोडतो याच्या मसाल्याच्या. बाजूक करून ठेवा, हात लागलो ना तो पडत. नाही नाही साईडला पण. थोडेसे काजू टाकतोय आणि थोडीशी दालचिनी, लवंग आणि मिरी, जरा टेस्ट येते मध्ये. कलर साठी जरा ही बघा संकेश्वरी मिरची टाकते जरा, आमका मालवणी लोकांका जरा कलर होईल. भालबडीत दिसलाला आमका नाही आवडला, जरा झणझणीत दिसावं. ही काय तिखट. लाल मिरची भाजून घ्यायची. याची फुकट चालू हो झाली. तो लहान आहे त्याच्यामध्ये लय अडचण होता, काय दाखवतो असला काय हे लय होता. ऍडजस्ट बंद केला आता, आवाज जाणार ना. ऍडजस्ट बंद केला आवाज येता मोठं ते बघून. कोथमीर बारीक कापते तो ढवळा हो जरा. दाबू नको तो भांडा खराब होईल. तुमका सांगूचा म्हणजे डोक्यात ताप. अरे एकदा माझ्या हातात घ्यात मोठं करणार घरा. माझ्या हातचं खाऊन तर बघ आता कसं बनेल. हो बनवतोय मी आणि नाव तुमचं बरे सांगता. हा कोथमीर पडली, कोथमीर मनाची महागा, फडक्यात बांधून ठेवणे चांगली बघा. आता गरमी चालू आहे ना त्याच्यामुळे गरमीतून कोथमीरच कमी भेटत. फडक्यात असं बांधून ठेवली. हो पंख्या ठेवाया थंड होऊ जरा. तेल टाकतंय आणि थोडासा बटर टाकते. एक तर बटर महागा बस झाला. परत त्या ह्याच्यात ग्रेव्ही मध्ये टाकू का ह्या बटर मध्ये ना सगळ्या मॅग्नेट केलेला आहे ना, ह्या भाजून घ्यायचा. बघून ठेवा काय केलं काय करशात म्हणजे. हे असे टाकून घ्यावं, भाजून चांगले घ्यावे, चांगले असे भाजून घ्यावे. परता यावा नंतर. चिकन जरा आता परतून घेऊया जरा, नाही तर खाली चिटकेल. चांगला परता भाजा पाहिजे. हा खाली आता चिटकेल भेटकेल तर परतून घेऊया. चिकन आता भाजलेलं आहे तो आपण एका प्लेट मध्ये काढून घेऊया. नंतर त्या ग्रेव्ही मध्ये मिक्सर लावून घेते तुम्ही काढा. तसं मी हे चिकन काढतो, नंतर त्यात ग्रेव्ही मध्ये नंतर एकदम फायनल शिजला जाईल. बटर टाकूया. त्याच भांड्यात काढलेल्या बटर टाकून घ्यायचा. ही बघा अशी मग मिक्सरला ही ग्रेव्ही भाजलेलं आहे ना, ती टाकून जाऊया. जास्त होतली वाटतं ग्रेव्ही. हो थोडीशी टाकूया, चिकन कमी आहे ना, थोडीशी ठेवून द्यायचं की एखाद्री वापरू होतं. तिकडे आता हे ठेवू काय कडक एकजीव चांगली अशी तेल सुटाक लागला ना, त्याची चांगली ग्रेव्ही तयार करा. हो आकडे दाखवतो तुमचा. हे बघा हो सुहाना मसालो ह्याच्यात टाकून घ्यावा असं. चांगला असं ढवळून घ्या. मसाले तर टाकले, मीठ बीठ बघून टाकू काय बाय. आधी एक तर मीठ टाकलेलं आहे. ग्रेव्ही आम्ही कसं टमाटे इमाटे भाजून घेतलेलं होतं ना, त्याच्यामुळे जास्त ग्रेव्ही अशी नाही भाजली तरी चालतात. मस्त सुगंध सुटला, वास भर येतो ना.
छोडू माझा ग्रेव्ही मधला खाना नाही ना, म्हणून ते काही बघा फ्राय करते चिकन थोडासा. तर सगळं मॅग्नेट मी करून ठेवलेलं आहे. आता ह्या चिकन हे असं टाकून घ्यावा. आणि तो मोठा दिसतो तो लेग पीस आहे ना, माझ्यासाठी आहे. तुमच्यासाठी आता माहिती आहे तुमका, तुम्ही छान खाणार आमका नाही आवडत. मोठे मोठे फोडी बघून माका आता कंटाळा. झाकण लावून ठेवते, चांगला शिजायला जरा. हा भाजलेला हा तसा, पण थोडासा ग्रेव्ही मध्ये जरा चांगला मेल्ट हो पाया. मस्त बघा कलर आलाय कसा, चांगला शिजलाय. बारीक गॅसवर चांगला शिजवून घेतलं. आता वरतून कोथिंबीर टाकूया. कोथिंबीर टाकून चांगला ढवळून घ्यावा एकदा. आणि वरनं मस्त असा गार्निशिंग कर. काय गार्निशिंग दिसतं. बटर टाकूया, फ्रेश क्रीम. बटर चिकन म्हटल्यावर बटरच जास्त व्हाय तरच टेस्टी लागतात. कसा झाला हो कलर? बरं येईल हो. कलर मस्त आलाय, तरी पण मस्त आलाय. आणि माझा लेग पीस एकदम उठून दिसतोय. वाव, चिकन छान झालाय मस्त बघा. आणि इकडे हे चिकन फ्राय होतंय माझ्या मुलगीसाठी. खाना नाही ना, म्हणून त्याला चिकन थोडासा फ्राय करते यावेळी. तर कसं झालं, आम्ही दोघांनी मिळून बनवलं. कसं वाटलं तुम्हाला चिकन सांगा कमेंटमध्ये. मस्त आलं ना हो. तुम्ही एकट्या ना, आम्ही दोघांनी बनवलं, नाही तर माझ्यासाठी एकट्याने बनवलंय म्हणून. कसा आला? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी. कसा वाटला आमचा छोटासा ब्लॉग? आम्ही दोघांनी मिळून हा पहिल्यांदाच छोटा एक ब्लॉग बनवलाय नवरा बायकोचा. तुम्हाला आवडतं आम्ही आणखीन असे नवीन नवीन आम्ही आवडले तुम्हाला आम्ही चांगले असे दाखवू किचन मध्ये काय काय बनवताना दोघं जण.